नमस्ते, सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि मी आले आहे माहेरी। माहेरी आल्यानंतर पहिला विषय असतो नॉनव्हेजमध्ये काय बनवायचं। तर मी म्हणाले मला गावरान कोंबडीचा रस्सा खायचा आहे आणि तोही चुलीवरचा। मग काय पप्पा म्हणाले चला तर मग जाऊया धामोट डॅमवर, तिथे बनवूया। निसर्ग सौंदर्याने लपलेला हा कोल्हापूर जिल्ह्यातील धामोट डॅमवर आम्ही कोल्हापूरचा झणझणीत गावरान तांबडा रस्सा आणि सुकं चिकन बनवण्याचा बेत केला आणि आम्ही आलो आहे धामोट डॅमवर। तर इथे एक भैया आहेत, त्यांनी आम्हाला कोंबडा व कोंबडी छान आगीवर भाजून कट करून दिली आहे। या आगीवर भाजलेल्या कोंबड्याच्या रश्श्याची चव अप्रतिम असते आणि आम्ही कोल्हापूरकर तर रस्सा पिण्यात तरबेज। इथे चुली तयार आहेत कारण इथे बरेच लोक रस्सा चिकन रस्सा मटण बनवण्यासाठी येतात। खूप सारे जळणही पडले आहे। भावाने येथील डॅममधीलच पाणी रश्श्यासाठी आणून दिले आहे। मम्मीने चूल पेटवली आहे। या चुलीवर आपल्याला आता पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आहे। चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे आहे। तर कोणताही पदार्थ घ्या, तो पदार्थ ज्या त्या भागात जाऊनच खावा, कारण त्या पदार्थाची टेस्ट चव किंवा गोडी ही त्या भागातच जाऊन मिळते। कारण प्रत्येक गावात किंवा भागात मसाले वापरण्याची पद्धत आणि प्रमाण हे वेगवेगळं असतं। तर मसाल्यांची पद्धत प्रमाण बदललं की टेस्ट बदलते। तर खास कोल्हापूरकरांकडून बघा कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुकं चिकन कसं बनतं। तर आता पाणी कडकडीत तापले आहे आणि ते दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि या पातेल्यामध्ये मी 150 ग्रॅम तेल घातले आहे। हे तेल छान तापले की यामध्ये चिकन जे आपण भाजून कट केलेले आहे ते चिकन घालायचे आहे। हे जवळपास 2 किलो चिकन आहे। हे आपल्याला 10 लोकांच्या प्रमाणात तांबडा रस्सा आणि सुकं बनवायचं आहे। तर रस्सा म्हटलं की आम्हा कोल्हापूरकरांचं एक टाईमवर भागत नाही। तर जे शिल्लक राहील ते आम्ही रात्रीसाठी पॅक करून घेऊन जाणार आहे, म्हणून मी जास्त बनवत आहे। तर हे चिकन तेलामध्ये घातलं की त्यावर 2 चम्मच मीठ घालायचे आहे आणि 1 चम्मच हळद घालायची आहे। हळद आणि मीठ घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे। चिकनमध्ये हळद आणि मीठ घातल्यानंतर लगेच पाणी घालायची घाई करायची नाही, कारण हळद आणि मिठामुळे चिकनचा एक कच्चा वास असतो, तो निघून जाऊन मीठ चिकनमध्ये आतपर्यंत मुरतं। त्यामुळे 5-10 मिनिट हे परतत राहायचे आहे, कारण खाली चिकटण्याची शक्यता असते। त्यामुळे हलवत राहायचं आहे आणि 5-10 मिनिटानंतर आपण जे पाणी गरम करून घेतले आहे ते घालायचे आहे। मी हे जवळपास 4 लिटर पाणी घेतले आहे, कारण आम्हा कोल्हापूरकरांना रस्सा जास्त आवडतो, जास्त पितो, त्यामुळे जास्त पाणी वापरले आहे। तुम्ही कमी पाणी वापरू शकता। तर इकडे आपलं चिकन तयार होत आहे आणि डॅमवरती माझा मुलगा एन्जॉय करत आहे। किधर जाओ? कुठे जाऊ सांग, कुठे जाऊ? तर आपल्याला कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुकं बनवण्यासाठी जो मेन मसाला आणि त्याचे अचूक प्रमाण लागणार आहे ते बघूयात। तर मी तीळ घेतले आहेत, जिरे, खडा मसाला आणि देठासहित कोथिंबीर, आले, लसूण, ओली मिरची, सुके खोबरे, ओले खोबरे आणि कांदे। तर सर्वात प्रथम 2 कांदे घेतले आहेत मी। तर हे आपल्याला फोडून आगीवरती भाजण्यास ठेवायचे आहेत। त्यानंतर सुक्या खोबऱ्याची 1 छोटी वाटी घेतली आहे, तीही आपल्याला आगीवरती भाजायची आहे। तर मंद गॅसवर आपल्याला हे भाजायचं आहे। तर हे गॅसच्या आगीपेक्षा चुलीवरच्या निखाऱ्यात भाजल्यावर खूप छान टेस्ट येते, पण मी घरी मसाला बनवत आहे त्यामुळे गॅसवर भाजत आहे। त्यानंतर एक कढईमध्ये 6-7 लवंग, 3
छोटे तुकडे दालचिनी, 5 हिरवी वेलची, 1 स्टार फूल, 1 मसाला वेलची आणि अर्धा कप तीळ आणि 2 टेबलस्पून जिरे घालायचे आहेत. हे सर्व मसाले आपल्याला हलकसं भाजून घ्यायचे आहेत. तर हा मसाला भाजला की आपल्याला हा सुका मसाला बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे खोबरे आपण भाजून घेतले आहे तेही आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. त्यानंतर जे भाजून घेतलेले कांदे आहेत, 2 कांदे घेतले आहेत. त्यानंतर 15 ते 20 लसूण पाकळ्या, 4 ते 5 आल्याचे तुकडे, हेही आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. त्यानंतर अर्धा कप ओले खोबरेचे काप आहेत, 2 हिरव्या मिरच्या आणि देठासहित कोथिंबीर, हेही आपल्याला बारीक करून घेतले आहे. आता हे सर्व मसाले मिक्स करून त्यामध्ये 1 कप पाणी घालू आणि परत एकदा छान वाटून घेऊ. तर अशा पद्धतीने मसाला वाटल्यामुळे खूप छान बारीक होतो आणि रस्साही एकसारखा बनतो. पाणी वरती आणि तळाला मसाला असा रस्सा बनत नाही, तर छान असा एकसारखा बनतो. तर हा मसाला मी एका डब्यामध्ये घेऊन इकडे आणला आहे. तर आता आपलं चिकन कुठंपर्यंत आलंय ते पाहू. तर चिकन 80% शिजलं आहे. आता आपण रस्सा बनवायला घेऊ. तर मी एक कढई घेतली आहे. कढईमध्ये तेल घालायचे आहे. तेल जास्त कडकडीत गरम करायचे नाही, कारण आपण जे मसाले घालणार आहे हे मसाले जळतात. त्यामुळे आगही मंद ठेवायची आहे आणि तेलही कमी गरम करायचे आहे. तर या तेलामध्ये कोल्हापुरी लाल तिखट मसाला 1 कप घातला आहे. त्यानंतर आपण जो घरी बनवून आणलेला मसाला आहे त्यातील अर्धा मसाला आपला रश्श्यासाठी आणि अर्धा सुक्यासाठी ठेवायचा आहे. तर अर्धा मसाला मी घातला आणि त्यानंतर 2 चम्मच मिरची पावडर आणि 2 चम्मच चिकन मसाला घालून आपल्याला हे 2-3 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. तर हा मसाला आपल्याला मंद आगीवरतीच परतायचा आहे. त्यानंतर आपला जो आळणी रस्सा आहे त्यामध्ये हा मसाला आपल्याला घालायचा आहे. आणि आपलं जे चिकन आहे ते आपण 80% शिजवून घेतलं होतं. आता हा रस्सा चिकन सहित आहे. हा रस्सा आपण चुलीवरती ठेवून पूर्ण चिकन शिजवून घेऊ. थोडं रश्श्याला आटू द्यायचं आहे, कारण रस्सा चिकनमध्ये जास्त शिजला की रश्श्याला खूप छान टेस्ट येते. तर मी 10 मिनटं आटवलं आहे आणि चिकनही छान शिजलं आहे. आता मम्मीला रश्श्यातून चिकन काढण्यास सांगितले आणि मी सुकं चिकन बनवायला घेत आहे. तर त्यासाठी मला मीडियम साईजचे 4 कांदे लागले. बारीक कट करून घेतले आहेत कांदे. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे. तेल छान गरम झाले की आपण त्यामध्ये 4 कांदे जे कट करून घेतले आहेत ते घालायचे आहेत. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप कोल्हापुरी लाल तिखट मसाला, 2 चम्मच चिकन मसाला आणि 1 चम्मच मिरची पावडर आणि आपण जो घरी बनवून आणलेला मसाला होता त्यातील अर्धा मसाला आपण रश्श्यासाठी वापरला आहे आणि जो अर्धा शिल्लक आहे तो या सुक्यासाठी घालायचा आहे. त्यानंतर अर्धा कप पाणी घालून मंद आगीवरती हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे. तर कलरही बघू शकता आणि स्ट्रक्चरही किती छान आला आहे. आपला छान असा मसाला तयार झाला आहे. आत्ताच तोंडाला पाणी सुटलं आहे. तर आता या मसाल्यामध्ये 2 कप रस्सा घालायचा आहे आणि परत एकदा 2 मिनटं परतून घ्यायचा आहे हा मसाला. त्यानंतर रश्श्यातून काढलेले चिकन या मसाल्यामध्ये घालून छान परतून घ्यायचं आहे. वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपलं कोल्हापुरी गावरान झणझणीत रस्सा आणि सुकं तयार झालं आहे. या सुक्या आणि रश्श्यासोबत बुक्कीने फोडलेला कांदा आणि वरून लिंबू.
तर आता धीर निघत नाही आहे. सर्व जेवायला बसले आहेत. सर्वांनी रश्श्यावर ताव मारायला चालू केला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.